आहे. तर प्रश्न काय होता, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. म्हणजे हे जे वाक्य आहे ना बघा, इथं इजला अंडरलाईन केलेलं आहे, त्याच्यानंतर टेरिबलीला अंडरलाईन केलेलं आहे आणि हॉटला अंडरलाईन केलेलं आहे. ठीक आहे, आता सुरुवात पहिले काय करा, वाक्य काय ते वाचून घ्या. वाक्य इट इज अ टेरिबली हॉट क्लायमेट. आता याच्यात काय आहे की आपल्याला माहित आहे वाक्याची सुरुवात करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो, बरोबर आहे. मग सब्जेक्टच्या जागी काय येते, नाउन किंवा प्रोनाउन. आता हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ना त्याला पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय म्हणतात, जसं की नाउन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, ॲडवर्ब असेल, क्रियापद असेल, व्हर्ब असेल, तर याच्यामध्ये काय म्हणतात, शब्दांच्या जातीमध्ये त्या शब्दाची जात कुठली आहे किंवा त्याचं नाव काय हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, तर या वाक्यामध्ये सर्वात पहिले बघा की आपल्या वाक्याचा सब्जेक्ट काय, इट, की ज्याला सब्जेक्ट म्हणजे अंडरलाईन नाही केलेलं म्हणजे तो नाही ओळखायचा. त्याच्यानंतर बघा जे इज होतं ना याला अंडरलाईन आहे. आपली वाक्याची रचना काय असते, सब्जेक्ट असते, व्हर्ब असते आणि त्याच्यानंतर काय असते, ऑब्जेक्ट असते, बरोबर आहे. मग सब्जेक्ट नंतर काय येते, व्हर्ब, आणि ॲमिजार नंतर जर V4 येत असेल तर V4 काय होते, आपलं मेन वर्ब होते. ॲमिजार काय येते, तुमचं हेल्पिंग वर्ब येते. पण जर का वाक्यामध्ये मेन वर्ब नसेल आणि फक्त हेल्पिंग वर्ब असेल म्हणजे ऑक्झिलरी वर्ब असेल तर त्याला वाक्यामध्ये ॲज अ मेन वर्ब सारखं ते काम करते. म्हणजे हे जे इज आहे ना हे आपलं काय माहित आहे का, मेन वर्ब आहे. म्हणजे आपल्याला समजलं हे इज काय आपलं मेन वर्ब आहे. मग ऑप्शन मध्ये बघा की जे मेन वर्ब वाला पहिलं ऑप्शन असेल ना ते आपला आन्सर असेल. मग वाक्यात मेन वर्ब कुठे आहे बघा, 1 नंबरचा ऑप्शन येते. त्याच्यानंतर 2 मध्ये काय दिलेलं आहे, ऑक्झिलरी वर्ब. भरपूर विद्यार्थी हे सिलेक्ट करतात, पण जर का आयएनजी वालं वर्ब आलं असतं तर याला ऑक्झिलरी वर्ब म्हटलं असतं. ठीक आहे, 2 नंबरचं ऑप्शन इथं कट होते. 3 नंबर मध्ये बघा पहिलंच ऑप्शन आहे मेन वर्ब, हे एक फॉलो करते. त्याच्यानंतर 4 नंबरला ऑक्झिलरी वर्ब म्हणजे आपलं इथं 4 नंबरचं ऑप्शन कट होते. आपल्याकडे कुठले कुठले ऑप्शन राहिले, 1 नंबरचं आणि 3 नंबरचं, 2 आणि 4 नंबरचं ऑप्शन इथं कट झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा टेरिबली आहे, हॉट आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, क्लायमेट जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे आहे आपलं नाउन, आणि हॉट म्हणजे काय, हे कोणाबद्दल माहिती देते, या क्लायमेट बद्दल, म्हणून याला काय म्हणायचं आपण, ॲडजेक्टिव्ह, बरोबर आहे. आणि टेरिबली म्हणजे काय असते, ॲडवर्ब. ॲडवर्ब आता इथं लक्षात घ्या, आणि हे आर्टिकल हे क्लायमेट साठी आहे आणि हॉट या क्लायमेटचा ॲडजेक्टिव्ह आणि टेरिबली हे हॉट बद्दल माहिती देते. सर्वात आधी तर हे लक्षात घ्या, ज्या शब्दाचा शेवट ly न होते ना त्याला आपण ॲडवर्ब म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे इथं जे आहे ना आपण तसं टेक्निकली म्हणजे वाक्याच्या नुसार पण चेक केलं, टेरिबली हे ॲडवर्ब आहे आणि हॉट काय आपला ॲडजेक्टिव्ह जे की अंडरलाईन केलेलं होतं. मग आता इथं आपल्याला ॲडवर्ब आणि ॲडजेक्टिव्ह कुठं कुठं दिलेलं आहे बघा, पहिल्या याच्यात आहे काय, इथे यांनी काय केलं, ॲडजेक्टिव्ह केलं पहिलं, नंतर ॲडवर्ब केलं, म्हणजे हे इथं ऑप्शन चुकलं. 3 मध्ये बघा हे ॲडवर्ब आहे आणि नंतर काय होतं ॲडजेक्टिव्ह, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन काय आपलं हे बरोबर आहे. ठीक आहे.